Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमीना बुलेटिनची सुरुवात. बातमी आहे ती पवारांची. आम्हाला विधानसभा जिंकून राज्य हातात घ्यायचं आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर आहेत आणि याच वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पवारांनी हे वक्तव्य केलं. आम्हाला राज्य हातात घ्यायचं आहे, तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ द्यायला हवी असं आवाहन इंदापूरमध्ये शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. मी आता गेल्या इरिगेशन खात्याच्या लोकांशी बोलू, तुमचे काय लगेच होणार आहे. त्याला तुम्ही 4-6 महिने द्या. 4-6 महिन्यात मला सरकार बदलायचं. ते सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजे त्याची गरज घेता येत नाही. शेवटी सत्तेचा वापर हा ज्यांनी सत्ता दिली त्यांच्यासाठी करायचं. त्यांना या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा कितवत रस मला समजू शकत नाही. आणि त्यामुळं आज ज्यांच्या हातात सत्ता त्यांना आम्ही सांगू, विनंती करू. पण जर नाही घडलं तर मला 4-6 महिन्याच्या नंतर ही धोरणं ठरवायचे अधिकार तुम्हा लोकांच्या हातात द्यायचे. आणि कसं ठीक होत नाही बघ. आम्हाला विधानसभा जिंकायची आणि राज्य हातात घ्यायचं. त्याला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. आम्ही आमदार द्यायला तयार आहेत ना. अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली असं म्हणत ऑर्गनायझर या RSSच्या मुखपत्रामधून भाजपला खडे बोल सुनावण्यात आले. महाराष्ट्रामधील राजकारणाचा दाखला देत भाजपला घरचा आहेर देण्यात आलेला आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार. अजितदादांना सोबत घेऊन भाजपनं स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली. वास्तविक भाजप आणि शिंदे गट यांना सहज बहुमत मिळालं असतं. संघाला दहशतवादी संघटना म्हणून हिणवलेल्या काँग्रेसजनांना भाजपनं नेते बनवलं. 26/11ची घटना हा संघाचा कट होता असा आरोप करणारे पुढे भाजपमध्ये येऊन नेते झाले. भाजपमध्ये आलेल्या या नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यांबद्दल खेद व्यक्त केला नाही किंवा माफीही मागितली नाही. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. महाराष्ट्रातील खेळीमुळे अनेक वर्ष काँग्रेसी विचारधारेला विरोध करणारा सच्चा भाजप समर्थक दुखावला गेला. भाजप पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख सांगतो, परंतु भाजपची ओळख पार्टी विदाउट एनी डिफरन्स अशी झाली आहे. भाजपमधील नेते हे त्यांनाच राजकीय वास्तव कळतं या मोठ्या भ्रमात आहेत. भाजपनं निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवकांसोबत संपर्कही केला नाही. निस्वार्थपणे काम करणाऱ्या जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालं. ऑर्गनायझरनी खडेबोल सुनावलेले आहेत. देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत. तर असे खडे सगळं चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही, का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत. देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही, का देशातल्याच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत, जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात, विधानसभेत मांडतात, त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे कुचकाम आहे. हे ऑर्गनायझर पंचजन्य हे लिहितात
बोलतात कृती करत नाही. ते कृती करत नाहीत. मोहनराव भागवत काल बोलले, कृतीत दाखवा. तुम्हाला खरोखर देशाची आणि समाजाची चिंता असेल तर बोलू नका. तुमच्यामध्ये कृती करण्याची धमक आणि क्षमता असेल तर ती कृपा करून दाखवा. प्रवचनं आता फार जास्त झालेली आहेत. हा देश संकटात आहे. या देशामध्ये एक अत्यंत दोलायमान अस्थिर सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे. हे सरकार किती काळ टिकेल सांगता येत नाही. मी ते वाचलेलं नाही. जरूर मी त्याचंही वाचन करेन, त्याचंही माहिती समजून घेईन. आणि आम्ही ज्या वेळेला दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीला भेटलो, ज्या वेळेला त्याच्यानंतर सुद्धा अमितभाई असतील, राजनाथ सिंगजी असतील, नड्डाजी असतील यांच्या गाठीभेटी झाल्या, माननीय पंतप्रधान महोदयांच्या गाठीभेटी झाल्या. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या समेत सुद्धा अनेक वेळा चर्चा झाली. कुठेही त्यांच्यापैकी कोणाहीकडून बोलण्यामध्ये असं कुठेही दुजाभाव त्या ठिकाणी आलेला नाही. मणिपूरवर 1 वर्षानंतर मोहन भागवत बोलले हे काही कमी नाही. मोहन भागवत बोललेत, आता तरी मोदी मणिपूरला जाणार का? मोहन भागवत यांनी मणिपूरवर केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. जगह जगह और समाज में कलह ये नहीं चलता. अब 1 साल से मणिपुर शांति की राह देख रहा है. उसके पहले 10 साल शांत रहा. पुराना गन कल्चर समाप्त हो गया ऐसा लगा, और अचानक जो कलह वहां पर उपज गया या उपजाया गया, उसकी आग में अभी तक जल रहा है, त्राही त्राही कर रहा है. कौन उस पर ध्यान देगा? प्राथमिकता देके उसका विचार करना ये कर्तव्य है. 1 वर्षाभरानंतर भागवत साहेब बोलले हे सुद्धा कमी नाही, थोडं नाही. ते जे बोलले ते प्रधानमंत्री गांभीर्याने घेणार आहेत का? कारण निवडणुकीच्या शेवटी आपण बघितलं होतं की स्वतः भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी सांगितलं होतं की आता आम्हाला संघाची गरज नाही, आम्ही भाजप म्हणून समर्थ आहोत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो एक पाया मानला जातो, त्यांची सुद्धा आता ही गरज संपलेली आहे. आणि मोहन भागवत सारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी हे त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर आता तरी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री मणिपूरमध्ये जाणार आहेत की नाही? राज्यसभेचा अधिकृत उमेदवार उद्या सकाळी घोषित केला जाईल असं सुनील तटकरे यांनी म्हटलं. प्रफुल्ल पटेल यांची जागा रिक्त आहे आणि पटेल यांच्या जागेवर आता कोणाची वर्णी लागणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. यामध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार, भुजबळ आणि बाबा सिद्दीकी यांची नावं चर्चेत आहेत. राज्यसभेची पोटनिवडणूक आहे. उद्या शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज भरायचा. राष्ट्रवादी उमेदवार देणार आहे. माहितीत काय ठरलंय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती जागा आहे, त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्या उमेदवार या संदर्भातला अधिकृत मी स्वतः घोषित करेन. पण चर्चा जी आहे की सुनेत्रा पवार यांना उद्या सकाळी उमेदवार घोषित केला जाईल. उद्धव ठाकरे यांची 288 विधानसभा संपर्क प्रमुखांसोबत बैठक पार पडली. विधानसभा निहाय संपर्क प्रमुखांकडून उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली आहे. आठवडाभरामध्ये विधानसभा संपर्क प्रमुखांना अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या. तर 25 वर्षांपूर्वी जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक होणारी शिवसेना दाखवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. विधानसभेच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये या सूचना होत्या. ठाकरे लागले विधानसभेच्या कामाला. संपर्क प्रमुखांना ठाकरेंच्या सूचना. उद्धव ठाकरेंनी घेतला 288 मतदारसंघांचा आढावा. कोणता मतदारसंघ अनुकूल या संदर्भात बैठकीत चर्चा. मतदारसंघ अनुकूल नसल्यास तो महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला द्यावा यावर बैठकीत चर्चा. शिवसेना वेगळी लढली तर चित्र काय राहील, आघाडीत लढली तर काय चित्र राहील याबाबत अहवाल मागवला. उद्धव ठाकरेंनी 7 दिवसात संपर्क प्रमुखांकडून अहवाल मागवला. लोकसभेत आपण कुठे कमी पडलो याचा ठाकरेंनी आढावा घेतला. सरकार रोजगार देण्यात कमी पडलं, शेतकरी वाऱ्यावर, महागाई वाढली हे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना ठाकरेंनी दिल्यात. 25 वर्षांपूर्वी जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक होणारी शिवसेना दाखवून द्या असंही ठाकरेंनी सांगितलंय. येणाऱ्या काळाच्या विधानसभा निवडणुका होतील त्या हेतूनं या 288 मतदारसंघामधला आढावा, लोकसभा निवडणुकीचा अहवाल मान्य उद्धवजींनी मागवलेला आहे. निश्चित 8 दिवसाच्या अहवालानंतर या सगळ्या विषयावर ताकदीनं शिवसेना काम करण्यासाठी सिद्ध झालेली आहे.
आणि या सगळ्याचा सारासार विचार करून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेची रणनीती आखण्यासाठी संपर्क प्रमुखांचा एक दौरा येणाऱ्या काळात पूर्ण महाराष्ट्रभर 288 मतदारसंघात होणार आहे, अशा सूचना सगळ्यांना देण्यात आल्या. पण कोणीही 288 ची भाषा करू नये. कोणीही, आपण जर मित्र आहोत तर आधी मित्र एकत्र बसतील, कशा वाटाघाटी करायच्या ते बघतील, समजवतील, समजतील आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ नये. एवढी घाई काय आहे? अजून 4 महिने आहेत इलेक्शनला. आणि एक महत्त्वाची बातमी, वरळीमधून आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडे आव्हान देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. वरळी विधानसभेमधून मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढवणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. माहीम मतदारसंघातून नितीन सरदेसाई निवडणूक लढवणार अशी देखील माहिती मिळते. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर यांच्याकडून. नंदकिशोर, काय माहिती यामधून? वरळीमधून आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडे आव्हान देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभा निवडणुकांची तयारी मनसेकडून देखील केली जाते, तर माहीम मतदारसंघातून नितीन सरदेसाई निवडणूक लढवणार अशी ही माहिती मिळते. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर यांच्याकडे. नंदकिशोर, नक्कीच निखिला, जर पाहायला गेलं तर आता प्रत्येक पक्षाने आपापली जी चाचपण्याची सध्या सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचसोबत जर पाहायला गेलं तर आता मनसेने सुद्धा जी चाचपण्याची सध्या सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि महत्वाचं म्हणजे वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढवणार का? कारण संदीप देशपांडे यांना ग्रीन सिग्नल मिळाल्याचा सुद्धा जी माहिती आहे ती सूत्रांकडून मिळत असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर माहीमधून मनसेचे जे नेते आहेत नितीन सरदेसाई यांना सुद्धा ग्रीन सिग्नल मिळाल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढवणार असल्याचं सुद्धा आपल्याला सूत्रांकडून कळते. खरं तर मनसे नेत्यांकडून या मतदारसंघात कामालाही सुरुवात जी आहे ती सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळते. मात्र प्रमुख म्हणजे मनसे स्वबळावरती ही निवडणूक लढवणार की पुन्हा एकदा महायुतीत सामील होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या लोकसभेत जर आपण पाहायला गेलं तर महायुतीला मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे ही निवडणूक नेमकी मनसे स्वबळावरती निवडणूक लढवणार की महायुतीत सामील होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र स्थानिक जे काम आहे त्या कामांना आता मनसेनी सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ठिकठिकाणी जे नेते आहेत त्यांना आता ग्रीन सिग्नल मिळालेला आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद नंदकिशोर एकूणच माहितीबद्दल. तर वरळीमधून विधानसभेतून मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढवणार अशी सूत्रांची माहिती आहे. मनसेकडून देखील आता विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या ओएसडींकडून नवं षडयंत्र असा आरोप जरांगे यांनी केलाय. मुख्यमंत्री शिंदेना बदनाम करण्याचा ओएसडींचा प्रयत्न आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तर आता हे माझं शेवटचं उपोषण असं जरांगेंनी म्हटलं. आता मिशन विधानसभा असं वक्तव्य देखील जरांगे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्याला आम्ही खूप चांगलं मानतो. इथून पुढेही मानणारे तिथून मागेही मानत होतो आणि आजही मानतो मी तर. परंतु त्यांचे ओएसडी असे लोकांना घेऊन दिल्लीला आता मुंबई संपली, आता दिल्लीपर्यंत घेऊन चालले जातात. तिकडून काय बनवून आणतात काय काय आणलं असं साच्या बनवून काय मला बदनाम करण्यासाठी किंवा मराठ्याला बदनाम करण्यासाठी काहीतरी आणलं असणार आहे बहुतेक. ते त्यांना जाणाऱ्याला बोलून उपयोगच नाही. कारण हे षडयंत्र सरकार घडून आणताय ना. ते काय बळीचे बकरे करणार आहेत त्यांना. त्यांच्या मंत्रिमंडळाचे लोक कोणी येऊन प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय कसं मराठ्यांनी विश्वास ठेवायचा कोणावर? आम्ही आंदोलक आहेत, आम्ही हमेशा विश्वास ठेवतो आणि सरकारवर विश्वास ठेवणं काम असतं आंदोलकाचं. मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं, उपमुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं, सरकारवर विश्वास ठेवणं हे आंदोलकाचं काम असतं. आणि आम्ही विश्वास ठेवलाय. करायचं का नाही ते बघ. आम्ही थोडे दिवस करू उपोषण, आम्ही तरी किती दिवस करणार? कारण तुम्ही जाणून बुजून जर आम्हाला मारायला निघाला असतात लागतील विधानसभेच्या तयारीला. गोरगरीब सगळे मराठी सगळ्या जाती धर्माला घेऊन सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत. मराठा आरक्षणासंदर्भातील विषय सरकार लवकरच तडीस काढणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान सरकार पलटल्यास सलाईन काढून टाकणार असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. सरकारने त्यांच्याकडे सांगितले की आम्ही ताबडतोब आता हे लवकर तडीस काढतो विषय सगळे, फक्त आपण आज सलाईन घ्यावी म्हणून ते म्हणलेत लवकर हा विषय तडीस काढतो ताबडतोब असा शब्द वापरल्यामुळं मग त्यांच्या शब्दाला सरकारचे आपण मान दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे आणि सलाईन घेतलेली. ते जर पुन्हा याच्यात बदलले तर सलाईन काढून टाकता येईल. त्यात काय एवढं मोठं हे नाही. मी लढायला इथं मराठा समाजासाठी खंबीर आहे, हे नाही देत मरायला. सर्वोच्च न्यायालयाने
रक्तनात्याच्या संदर्भातले जे काही निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषात बसणारच अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे. त्यामुळे हे नोटिफिकेशन जर निघालं तर त्याचा कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची चर्चा ही आता ओबीसी समाजाशी देखील आम्ही करणार आहोत आणि त्यातनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सरकार जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. 400 पारचा नारा मोदींनी दिला पण 200 पारही जाऊ शकले नाहीत. हिंमत असेल तर शिंदेनी मोदींना त्यांची चूक दाखवावी. संजय राऊत यांचं मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान. विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांवर विविध शासकीय विभागांची धाड. नाशिक शिक्षक मतदारसंघातून विवेक कोल्हे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यावर देखील धाड. संजीवनी शिक्षण संस्थेच्या कागदपत्रांची देखील तपासणी. लोकसभेत शिंदे अजित पवार भाजपच्या बॅनरवर देखील बाळासाहेबांचा फोटो होता. ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांचं विधान तर मोदींऐवजी बाळासाहेबांचा फोटो हा नियतीनं केलेला न्याय. जाधवांची शिंदे गट आणि भाजपवर टीका. पात्रता नसलेल्यांना पक्षाने मोठं केलं. ज्यांना मोठं केलं त्यांनीच पक्षाशी गद्दारी केली. माजी खासदार प्रतापराव पाटील यांनी पक्षांतर्गत विरोधकांना फटकारलं. पक्षाने जाण्याचे मोठं करण्याचं काम अशा लोकांनी पक्षाशी गद्दारी करावी. इम्तियाज जलील लोकसभेमध्ये पराभूत झाल्यामुळे समर्थक भाऊक. आदर्श बँकेतील ठेवीदारांची इम्तियाज जलील यांच्या घरासमोर गर्दी. इम्तियाज जलील यांच्या गळ्यात पडून आदर्श बँकेतील ठेवीदारांना अश्रू अनावर. शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचा निवडणुकीमधील विजय मॅनेज. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांची पोलिसात तक्रार. मतमोजणी केंद्रावर बंदी असतानाही मोबाईल वापरल्याचा आरोप. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला लोक कंटाळले. भाजपकडून पराभवाचा खापर अजितदादांवर फोडण्याचं काम सुरू. आमदार सतेज पाटलांचा भाजपवर निशाणा. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठा आंदोलक आक्रमक. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 5 आंदोलक कार्यालयाच्या इमारतीवर चढले. Brought to you by V-Guard,